तुला चॅलेंज देऊ. कसला चॅलेंज? ते जेवत असतील हा ताटातला उचलून खायचा. टेन्शन मग त्यांना सांगून खायचं ना. सांगून नाही, डायरेक्ट जायचा आणि खायचा. ग्रँड वेडिंग असणार आहे आणि चेतन मला सांगते का कोणत्याही टाटामध्ये जाऊन डायरेक्ट खायचं न विचारता. 7-8 बाउन्सर आहेत, घुसून मला बाहेर फेकतील का नाही. पण आले बघा ग्रँड वेडिंगला कशी आलो आम्ही. जसं आज आपण ही 2000 लोकांच्या लग्नाची जेवणाची व्यवस्था केली आहे. बरोबर. हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, माझ्यासोबत आहे चेतन माली आणि आम्ही दोघं आज ठाण्यामध्ये आलो आहे अनोळखी लग्नामध्ये जेवण्यासाठी. तर विषय असा आहे का आपण आज हार्दिक कॅटरर्सच्या तर्फे आपण आलो या लग्नामध्ये. त्याने ग्रँड बघायला भेटणार, तुम्हाला ते सर्व दाखवेन. त्यापूर्वी आपण नवरा नवरीचं नाव काय होतं? लताशा आणि प्रतीक आणि वैष्णवी आणि पंकज असे 2 लग्न आपल्याला इकडे पाहायला भेटणार आहेत. यापूर्वी आपण बरेच डबल आणि ट्रिपल पण केलेले आहेत. चॅनलवरती आहेत सर्व काय लिंक, जाऊन नक्की बघा. आणि बघा ग्रँड वेडिंग आपल्याला बघायला भेटणार इकडे पाठीमागे बघा. ओके. आणि आपल्याला इकडे बोलवलं आज हार्दिक कॅटरर्सनी, तर त्याला सुद्धा भेटवतो. आणि जी मेन म्हणजे लग्न कार्य असेल ना, तर त्याचा पहिला आकर्षण असतो आणि मेन गोष्ट असते ती म्हणजे जेवण. म्हणजे आपल्याकडे पाहुणे येत असतात, त्यांचा पाहुणचार नीट झाला पाहिजे. ते कोण उपाशी किंवा नाराज होऊन गेले नाही पाहिजे. त्याच्यासाठी मोठे मोठे इव्हेंटमध्ये आपल्याला ऑर्गनाईज केलेले असतात, कॅटरर्स ठेवलेले असतात, जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम नको आणि वेल मॅनेज केलेले असतात. तसंच आपण या व्लॉगमध्ये सर्व नियोजन बघणार आहोत हार्दिक कॅटरर्सचा. ते सर्व काय दाखवणार आहे, काय काय रेसिपीज असणार आहेत, काय काय पदार्थ आपल्याला खायला भेटणार. आता ही 3री वेडिंग असेल, ज्याच्यात अनोळखी वेडिंगमध्ये आपण चाललोय. तर जाऊया 2 बहिणींच्या वेडिंगला. सर्व काय दाखवतो तुम्हाला. तयारी चालू आहे. तुला चॅलेंज देऊ. कसला चॅलेंज? कोणाच्या पण ह्याच्यात जायचा, ताटात ना खाऊन यायचा. कोणाचे पण याच्यात जाऊन ताटात? हा, जे जेवत असतील हा ताटातला उचलून खायचा. टेन्शन मग त्यांना सांगून खायचं ना. सांगून नाही, डायरेक्ट जायचा आणि खायचा. असा कसा मारतील इथं सगळी शेठ लोक येतील. बाई इकडे बघा. आणि दुसरी मला अशी पण लोक बोलत असेल, तू फक्त शेठ लोकांचे जातस. अरे शेठ लोकांचे नाही जात, ते मला बोलवतात म्हणून मी जाते, ना तर मला काय ते जाऊ दे. चॅलेंज ते बघू, तो वातावरण बघून आपण जाऊ. बघा क्लायमेट बघा इकडचा कसा आहे एकदम. बघा सिटिंग अरेंजमेंट बघा कशी प्रॉपर केलेली आहे. सर्व सगळं प्रॉपर आहे. VIP सेक्शन तिकडे आहे, मोठी वेडिंग आहे. त्याच्यात येऊ कोणचे पण ताटातून मला खायला सांगितलं तर वाट मार खायची व्हायला. तर मित्रांनो, माझ्यासोबत आहे दीपेश पाटील आणि भगत परिवाराने सर्व म्हणजे कॅटरर्सची जबाबदारी म्हणजे पाहुण्यांच्या पाहुणचाराची जिम्मेदारी सर्व याच्यावरती दिलेली आहे. आणि याने आज मला इकडे बोलावलं होतं, तर ते सर्व नियोजन आणि सर्व अरेंजमेंट आपण त्याच्याकडून जाणून घेऊया. तर नमस्कार दीपेश. नमस्कार. आता आपण सर्वात पहिले फ्रंट कॅमेरावर येऊया. आणि सर्व काउंटरची टूर आम्हाला तुझ्याकडून हवी आहे. चाट मध्ये आपल्याकडे पाणीपुरी आहे, पापडी चाट आहे आणि मग पिझ्झा काउंटर आहे. पिझ्झा काउंटर पण आहे. हा ओके. आणि अजून बरेच प्रकारचे चाट, जशी तुला समोरची पार्टी सांगेल तसं आपण अवेलेबल करून देतो. शेवपुरी जे काय चाट मध्ये अवेलेबल तुम्ही सांगाल तसं ते आम्ही अवेलेबल करून देतो. चाट, पिझ्झा, कुठले पण लाईव्ह काउंटर. हा आपला पाऊंड काउंटर आहे, रेडी होतोय सगळा. आणि मित्रांनो, रेडी होतोय का माहिती आहे, आता सध्या पब्लिक याची सुरुवात झाली. नंतर पब्लिक आल्यानंतर तो बिझी होईल, त्याच्यामुळे हे शॉर्ट्स मी आधीच घेऊन ठेवतोय. नंतर मी जे काय असेल काय जेवणाचं यांचं 7 वाजेपर्यंत चालू होईल. तर लग्न बेसिकली हे सगळं 6 ला रेडी होईल. नाही, पण आपलं काम आहे नंतर तू बिझी असशील, सर्व मॅनेज करण्यात बिझी असेल, त्याच्यामुळे आपल्याला तुझी प्रॉपर बाईट घेता नाही येणार. म्हणून आता सर्व तुझ्या मार्फत दाखवतोय मी. येस. ओके. हा पान काउंटर आहे. पान काउंटर त्याच्यामध्ये बरेच प्रकारचे पान आपल्याला पाहायला भेटणार, ते मी तुम्हाला नंतर दाखवेन. मेन कोर्सला आपण मेन जेवणाच्या एरियाला जाऊया. ओके, जाऊया. सो बेसिकली आज 2000 लोकांचं जेवण आहे. फूड इकडे हे प्लेट्सची सगळे सेटलअप चालू आहेत. प्लेट्स, वाटी वगैरे. हा काउंटर आहे बेसिकली आणि प्रॉपर बघा, हा डिस्प्ले काउंटर आहे. आपल्याकडे बरेचसे असे काउंटर्स आहेत, जशी तुमची गरज असेल तसे आपण काउंटर तुम्हाला अवेलेबल करून देऊ त्या टाईपमध्ये. ओके बाबा, चलो. हे जेवणाचा काउंटर आहे. मेन कोर्स इकडे सगळं असणार. मेन कोर्समध्ये पुरी, रुमाली, परत चायनीज आहे, 2 प्रकारच्या भाज्या आहेत, डाळ, राईस आहे आणि स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे. स्वीटमध्ये गुलाबजामुन आहे. ओके. आणि हा काउंटर कुठला आहे? हा मिडल काउंटर चायनीजचा ठेवला आहे.
असे करून आपण 3 काउंटर लावलेत. आणि आज इथं 2000 प्लेट किंवा 2000 लोकांची लोकांचं जेवणाची व्यवस्था. अरेंजमेंट आहे. ओके, जेवणाची प्रिपरेशन सगळी इथे लाईव्ह होणार आहे. चायनीज वगैरे सगळं लाईव्ह होणार. तंदूर पण लाईव्ह आहे. म्हणजे आपल्याला गरम गरम खायला गरम भेटेल. गरम खायला भेटणार सगळं. ओके, सर्व काही जे आपले पदार्थ असतील ते मी दाखवीनच या व्हिडिओ मध्ये. yes. बाकी तुला भेटून बरा वाटला. आणि Thank you. आपला माणूस, मी नेहमी सांगत असतो, जो आपला माणूस हा कार्य करतोय, हा काम करतोय, बिझनेस मध्ये उतरतायत, तर ती चांगलीच गोष्ट आहे. पहिली गोष्ट कुठला पण आपल्या घरातला बिझनेस असेल, हा पहिले आपल्या फॅमिलीला आपण सपोर्ट केलं पाहिजे. बरोबर आपल्या घरातला बघितलं पाहिजे. आपण घरचा बिझनेस पुढे नेला तर आपण पुढे जाऊ. बरोबर. आणि हा तुझ्या वडिलांचा business आहे. वडिलांचा बिझनेस आहे हा माझ्या. आणि तुझं तर साधारण मी- एज काय असेल? माझं साधारण ते एज 22 आहे. 22 एज मध्ये मित्रांनो आल्यापासून मी बघतो सर्व मॅनेज. आईचे पप्पांशी अजून मी भेटलोय नाही, कारण का पप्पा बॅक ऑफ द साईड असतात, मी हा. फ्रंट ऑफ द साईड आहे. असं. ओके. आणि बरं वाटलं तुला बघून, 22 वर्षाला तो हे सर्व सांभाळतोय. पप्पांना बोला. पप्पा आणि हे बघा, पप्पांचं नाव घेतलं आणि पप्पा हाजीर झालेत. आणि पप्पा काय सांगाल, तुमच्या या बिझनेसमध्ये तुमचा मुलगा 22 वर्षाचा आहे, तो साथ देतोय, काय म्हणाल त्याच्याबद्दल? नाही, खूप चांगलं आहे. हां, आता त्याला सगळं हँडल करायचं आहे. बरोबर. कारण एक टायमाला 5 ऑर्डर असतात. हां, माझ्यात तर झेपत नाही. मग आता तो आहे, छोटा मुलगा आहे, हा. वाईफ आहे, सगळे आम्ही चौघे मिळून 4-5 मोठ्या ऑर्डर दिवसाला हँडल करतो. आणि कसं आमचं जेवणाचं असं नाव झालेलं आहे ना, पण आता लोक क्वालिटी बघून आहे ना स्वतःहून विचारतात, पनवेलवरनं विचारायला येतात, बरोबर. सगळीकडनं रिस्पॉन्स द्यायला येतात. पण आपल्याला पण त्यांचा मान ठेवावा लागतो शेवटी. बरोबर. किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायामध्ये आहात? मी 2011 पासून आहे, पण मी जास्त जम घेतली 2015 पासून. 2015 पासून, 11 पासून तुम्ही व्यवसायामध्ये आणि 2015 पासून जम घेतलीत, म्हणजे नवी मुंबईच्या बाहेर आलात तुम्ही 2015 पासून. म्हणजे मोठा अनुभव आहे तुम्हाला या सर्व आणि मध्ये. आता एक नवी मुंबईत 2 बँकवेट पण आहेत. हां, एक एलोरा बँकवेट आहे सानपाड्यामध्ये, हां, एक शगुन बँकवेट आहे तुर्ब्यामध्ये. हां. चांगले बँकवेट आहेत. जेवणाची क्वालिटी सुपर आहे आपली, तुम्ही टेस्ट करा. जशी चवीची परंपरा हार्दिक कॅटरर्स ही तशीच ठेवलेली आहे. हां. त्याच्यामुळे लोक लांबून विचारायला येतात. ओके. आणि आपली माणसं आहेत, तर स्टार्टिंगपासून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर येत असेल, नक्की कॉन्टॅक्ट करा पाटील परिवाराला, हार्दिक कॅटरर्सला. शुभेच्छा बाप्पा माझ्याकडून तुम्हाला. थँक्यू, धन्यवाद. जसं आज आपण ही 2000 लोकांच्या लग्नाची जेवणाची व्यवस्था केली आहे, बरोबर. तशी काल यांची हळदीची पण व्यवस्था केली म्हणजे होती. हल्दीची पण व्यवस्था तुझ्याकडेच होती? हा, हळदीची पण माझ्याकडेच होती. 2500 लोकांची होती यांची व्यवस्था. 2500 लोकांची व्यवस्था काल त्यांनी केली होती. आणि सर्व म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही? व्हेज नॉनव्हेज दोन्ही. एक व्हेजचा काउंटर होता, 3 नॉनव्हेजचे काउंटर होते. 3 नॉनव्हेज? 2 नॉनव्हेजचे होते. ओके. म्हणजे मटन असेल काल? मटन. ओके. मटनचे पण 2 प्रकार होते. हा, बकरा पण होता, मेंढा पण होता, असं आहे. दाल मुंडी होती, चिकन फ्राय, हा, भाकरी, एवढे सारे प्रकार. आणि अशा प्रकारे आपण सर्व इव्हेंट मॅनेज सर्व करतो. बर्थडेज, हळद, लग्न वगैरे जे काही इव्हेंट्स असतात आपण ऑल ओव्हर नवी मुंबई, ठाणे करतो. आता ठाणे पहिले आपल्या नवी मुंबईमध्ये आपण करत होतो, तर ही ठाण्याची फर्स्ट ऑर्डर आहे. जसं जसं एरिया वाढत जाईल तसं तसं मी सर्व्हिस देत राहणार माझी. ओके. आणि जेवणाची क्वालिटी जी आहे तीच ठेवणार मी. ओके भावा, शुभेच्छा तुला माझ्याकडून. असं पप्पांची साथ आणि हा बिझनेस आपला वाढवत राहा आणि आपल्या माणसांना पुढे घेऊन जा. थँक्यू शुभेच्छा तुला माझ्याकडून. थँक्यू दादा. हे बघा मित्रांनो, वेलकम ड्रिंकमध्ये आपल्याला ज्यूस पाहायला भेटतात. कुठले कुठले फ्लेवरचे आहेत ते आपण भाईला विचारूया. फ्रूट पंच, ब्लू लगून, मिक्स फ्रूट आणि एक स्ट्रॉबेरी आहे. हा स्ट्रॉबेरी आहे काय? Yes. ओके. अशा Strawberry प्रकारे banana 4 milkshake प्रकारचे, आणि जसे जसे आपल्याला पाहिजे असेल तसे तसे ते आपल्याला अरेंज करून देतील. आणि मित्रांनो, पूर्ण अरेंजमेंट तुम्हाला दाखवली. पूर्ण ग्रँड वेडिंग असणार आहे. आणि चेतन मला सांगते का कोणत्याही टाटामध्ये जाऊन डायरेक्ट खायचं न विचारता. 7-8 बाउन्सर आहेत, घुसून मला बाहेर फेकतील का नाही, यांना काय चॅलेंज द्यायला काय प्रॉब्लेम आहे. आणि आपण आता ट्राय करतोय फ्रूट पंच. जबरदस्त, एकदम रिफ्रेशिंग. एकच ट्राय केला, मला तो स्ट्रॉबेरी ट्राय करायचा आहे. आणि आमच्यासोबत कोण कोण आहे बघा ग्रँड वेडिंगला. हा, मी कसा एकटा दिसू? ही बघा, ही बघा, फुकटचा खायला आलं. आलीच ना, पण आले बघा ग्रँड वेडिंगला कशी आलो आम्ही. आणि बघा, आणि फ्रूट पंच आपण ट्राय केला. आता आपण स्ट्रॉबेरी ट्राय करणार आहोत. ओके, थँक्यू.
स्ट्रॉबेरी पण आहे त्याच्यात. मस्त लागते ना. अजून पोटे ज्यूसवरच भागू नका. अजून पिझ्झा आहे राजाऊ. आंबा जरा धीर द्या. 4 फ्लेवरचे 4 ट्राय केलं जाईल सगळं. आणि ते पिवासारखंच वाटतं ना कंटिन्यू. इकडं पिझ्झा खायची सुरुवात केली. पोरांनी लग्न लागला एक. पिझ्झाला गर्दी पडली आता बघा. पाणीपुरीला सुरुवात झाली. कशी लागते? लागते? आम्हाला पण घ्या. अरे बाबा ये आले गरीब लोक आ गए. गजब बेइज्जती है. आणि बघा चाट काउंटरला सुरुवात झाली. दादा हे काय खातोय? हे पापडी खातोय. पापडी खाते. कशी झाले? एकदम सुंदर. एकदम सुंदर ना. अप्रतिम झाले. ओके धन्यवाद दादा. चाटाला सुरुवात झाली नाही बघा. पोरींची आवडते असते पाणीपुरी. पोरींची गर्दी आपल्याला इथं पाहायला भेटते पाणीपुरी स्टॉलवरती. काय रे कशी झाली पाणीपुरी? बेस्ट. हे बघा एकदम भारी. आज आपण खाण्याचीच व्हिडिओ बघायला आलो म्हणून तुम्हाला खातानाच घ्यायला लागेल मला. पानपुरीचा आस्वाद घेते त्या सर्व करवल्या आहेत. नाव अनन्या. सुंदर नाव आहे. अरण्या. आराध्या. अनन्या आराध्यानंतर यमिता. त्यांची फॅमिली पूर्ण आपले व्हिडिओ बघत असते 20/24. हे बघा. ओके नंतर तिशा नंतर परी. ओके त्यांचा ग्रुप आहे पाणीपुरीचा. सर्व व्हिडिओ बघतात आपल्या. हे बघा सर्व फॅमिली आहे जी व्हिडिओ आता खात आहेत. आस्वाद घ्या खायचा. तुम्हाला खाताना मी डिस्टर्ब करणार नाही. हा हे बघा लपून खात आहेत. त्यांचा आवडता पोरींचा आवडता विषय असते पाणीपुरी म्हणून ते पहिले पिझ्झावर न जाता इथं पाणीपुरी स्टॉलवरती आलेले आहेत. ओके थँक्यू सो मच. काय रे 2 घेतलंस? पिझ्झा आलेला आहे आपल्यासाठी आणि एका साईडला लग्न लागतोय. आता कसा म्हणजे फायर वर्क वगैरे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पहिले पिझ्झा खाते. तेव्हाच गर्दी आहे इथं या स्टॉलवरती. अजून गर्दी आहे. करूया स्टार्टर वगैरे खाऊन झाले. आपला मेन कोर्स पासून सुरू करूया. हे बघा आपला ऑथेंटिक लोणचं आहे. मँगो पिकल, ग्रीन मँगो पिकल. ओके हे सलाड काउंटर आहे. पुढे आपला जेवणाचा काउंटर आहे. या इकडे पण सलाड आहे, पापड आहे, पुडी आहे, नान आहे, गुलाबजामुन, पनीर टिक्का मसाला, मिक्स वेज, राईस, दाल फ्राय, फ्राईड राईस, नूडल्स आणि मंचुरियन ग्रेव्ही आहे. आणि ही आपली स्पेशल कोथिंबीर वडी आहे.
पूर्ण परिवार आता जेवणाचा आस्वाद घेत आहेत. सर्व फॅमिली आहे आणि आपला भाऊ आहे आपल्या समोर. दादा नाव आपला? धनंजय पाटील. दादा काय सांगशील आजच्या या ग्रँड वेडिंगच्या या जेवणाबद्दल? खूप मस्त आहे. मस्त आहे. ओके. आणि दादा सुद्धा आहे. दादा नाव आपला? जितेंद्र पाटील, दादा कुठून? देसाईवरून. देसाईवरून. काय सांगशील जेवणाबद्दल? जेवणाचा खूप चांगला प्रकारचं जेवण आहे तुमचा. त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचे फ्रूट वगैरे आहेत. खूप सुंदर जेवण आहे. स्टार्टर वगैरे ट्राय केलास म्हणजे चाट वगैरे काय? हो केलं ना. कसं वाटलं? त्यामध्ये ज्यूस वगैरे एकदम सुंदर होतं. धन्यवाद दादा तुझं वेळ दिल्याबद्दल. ओके. आणि बघा सर्वजण आहेत. दादासाहेब, दादा कसा वाटला? छान वाटलं. छान वाटलं ना. ओके. आणि बाबा आहेत, काय सांगाल जेवणाबद्दल? ते फ्राईड राईस सुद्धा घेतलं म्हणजे चायनीज आयटम पण घेतलेला आहे. काय सांगाल? सर्व जेवण व्यवस्थित आहे आणि सगळं व्यवस्थित जे केलेलं आहे ना ती व्यवस्थित आहे. ओके. धन्यवाद. नाव आपलं? गणपत सुक्रे पाटील, कुठून? देसाईगाव. सर्व मित्र परिवार बसलाय, जेवणाचा आस्वाद घेत आहेत. आणि आपल्यासमोर दादा आहे. दादाकडे जाऊया आपण. दादा आपलं नाव? श्रवण म्हात्रे. आजच्या या ग्रँड वेडिंगच्या या अप्रतिम जेवणाबद्दल काय सांगशील आणि कॅटरस विषय? कॅटरस तर तुमचा एकदम ते बघूनच समजलं की जेवण बी जसं तुमचं जे इव्हेंट जे केलेलं तुम्ही आता ते डेकोरेशन बघूनच समजून गेलो की जेवण बी इथे टेस्टी असेल. आणि जसं मी तिकडनं घेऊन इथे आलो आहे, जेवण टेस्ट केला, एकदम एक नंबर जेवण आहे. चायनीजचं मला आता राईस मी खाल्लं, जबरदस्त आहे. अजून जेवायचं बाकी आहे, ओके. पण जे पण आयटम खाल्लेत एकदम बेस्ट आहेत. सुपर. कल्याणवरून दादा आहे आणि सर्व परिवार कल्याणचाच आहे. ओके. बघा धन्यवाद दादा, धन्यवाद. हे बघा मित्रांनो, जेवढे पदार्थ मी तुम्हाला मेन कोर्सचे दाखवले ते सर्व काय मी घेतलेलं आहे ट्राय करण्यासाठी. चेतनने काय घेतलं? चेतनने जास्त करून चायनीज आयटम घेतलेत. बोलते मी जिमला जाते. सर्वात पहिले आपण ट्राय करूया कोथिंबीर वडी. याने मेन कोर्स काय घेतलाच नाही, आणि फक्त चायनीज आयटम घेतला. भाजी घेतली, पुरी घेतली. कडक. सॉफ्ट आहे, मस्त आहे. मंचुरियन खा. खाल्ला, मस्त आहे. आताच खाल्ला. मस्तच खाल्लं. फास्ट आहे तो. फ्राईड राईस खाऊ. नूडल्स खा. तुम्ही नूडल्स का नाही घेतलं? लोणचा पण वेगळाच आहे. लोणचा कसला आहे माहिती नाही. स्पेशल लोणचा आहे. कसला? स्पेशल पिकल लोणचा काहीतरी आहे. मस्त लागतं. पुरीसोबत भाजी ट्राय करूया आपण. मिक्स व्हेजिटेबल. पनीरची भाजी. मस्त जबरदस्त झाले. हे बघा 4 फ्लेवरचे आईस्क्रीम तुम्ही पाहताय. कुठले कुठले फ्लेवरचे आहे मित्रा? आपल्याकडे राजभोग आहे, राजभोग, ब्लॅक करंट, अमेरिकन ड्रायफ्रूट आहे आणि मावा बदाम आहे. ओके. अच्छा, 4 प्रकारच्या आईस्क्रीम आज आजच्या इव्हेंटला आपण ठेवलेल्या आहेत. 4 प्रकारचे आपल्याला इथं पान पाहायला भेटतात. कुठले कुठले फ्लेवरचे पान आहेत ऐकूया आपण. रोज फ्लेवरचा पान आहे, हां. चॉकलेट फ्लेवर पान आहे, ओके. मिठा पान आहे, टुटी फुटी, ओके. आणि हा केशर पान आहे. ओके. फायर पान पण आहे, ते लाईव्ह असणार आहे. फायर पण आपण लाईव्ह रिॲक्शन घेऊ सर्वांचे. ओके. आपल्या समोर काका आहेत ज्याने आत्ताच फायर पानचा आस्वाद घेतलाय. कसा वाटला? खूप मस्त. खूप मस्त. आणि या कॅटरस विषयी काय सांगाल? कसं जेवण झालं होतं? सगळे जे आमचे पाहुणे मंडळी आहेत ते त्यांना बघूनच असं वाटतं की ते आनंद घेत आहेत सगळं. माझं नाव गणेश भगत, कुठून? कोलशेट वरचा गाव. ओके. धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. आणि मग पूर्ण फॅमिली आपल्या समोर आहे. आणि आपल्यासमोर काका आहेत. काका नाव आपला? माझं नाव भारत दळवी.
आणि ते बघा त्यांची प्लेट बघा कशी सजवलेली आहे. सजवलेले सुंदरच आहे आणि जेवण पण सुंदरच आहे. जेवण पण सुंदर आहे. टेस्ट पण भारी आहे ओके आणि लाजबाब. म्हणजे एवढ्या ठिकाणी जेवलो पण एवढं चांगलं जेवण. ओके, आता महिला मंडळकडे आपण जाऊया. थँक्यू. माझं नाव सुलोचना पाटील आणि ह्या जेवणामध्ये व्हरायटीज भरपूर आहेत आणि त्यातल्या त्यात ते टेस्टी पण आहेत. आता त्याच्यामध्ये त्यांची कोथिंबीर वडी वगैरे ते स्पेशल असं वाटतंय मला. आणि त्यात त्यांची गुलाबजाम special पण आहेत पण याचे टेस्ट नाही केले पण ते खूप सॉफ्ट दिसतात ते. हां एक मिनिट हा. क्वालिटी पण खूप आहे. ऑइली नाही काय नाही एकदम हां क्वालिटेटिव्ह जेवण आहे. ओके खूप मस्त आहे. ओके, थँक्यू भावा. आईची प्लेट दाखवतो तुम्हाला. प्रॉपर सर्व घेतलं आहे आईने. हे बघा म्हणजे मेन कोर्समध्ये पण आणि चायनीज आयटम पण सर्व घेतलेले आहेत. काय सांगाल? आता मी रोटी पनीर भाजी खाली. हां छान लागलं. हां टेस्टी आहे सर्व जेवण. छान लागलं ना. ओके, थँक्यू थँक्यू सो मच. पूर्ण परिवार आहे. हे बघा बसलाय. धन्यवाद. आणि बघा जेवण वगैरे चालू आहे आणि आपल्यासमोर काका आहेत. काका नाव आपला? अनिल शेळके. काय सांगाल जेवणाच्या टेस्टबद्दल आणि या हार्दिक कॅटरर्सबद्दल? ॲड्रेसबद्दल बोलायचं झालं तर कालचं जे त्यांचं अरेंजमेंट होती खूपच मस्त एकदम जबरदस्त होती आणि शेवटपर्यंत त्यांचं जे हे होतं जेवणाचं जे आयटम ते शेवटपर्यंत पुरले आणि खूपच पद्धतशीर होतं त्यांचं. आणि आजचे पदार्थ विषय काय सांगाल? आजचे पण तसे एकदम अप्रतिम आहेत. लोक म्हणजे चांगलं एक दोन शब्द चांगलेच बोलत आहेत. एवढं मस्त झाले. चांगलं एकदम बेस्ट आहे. ओके, धन्यवाद काका. धन्यवाद. तर चला मित्रांनो, व्लॉग एंड करायची वेळ आली. हार्दिक कॅटरर्सने आज आपल्याला इकडे ग्रँड वेडिंगसाठी बोलवलं होतं. तो सर्व नियोजन वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केला. सर्वांचे रिव्ह्यू घेतलेत. ब्लॉगच्या स्टार्टिंगला याने जो चॅलेंज दिला होता की कोणत्याही टाटामध्ये जाऊन कुठलाही पदार्थ खायचा न विचारता, तो चॅलेंज मी पुरा नाही करू शकलो. तर याला 150 रुपये दोघांना देईन. 150 नाही, 500 500 नाही, 150 देईन आणि यांचा सॉल्व्ह करून टाकीन मॅटर. जास्त मोठी पैज नव्हती लावली. हा चॅलेंज कुठेतरी पुढे कंटिन्यू करू आपण नक्कीच. भारी वाटला चॅलेंज ऐकून. पण या गडबडीत होती आणि ग्रँड वेडिंग होती आणि तसं वातावरण पण होता. सो मी जास्त हे नाही केलं, टाइमपास नाही करत बसलो. सर्व काही तुम्हाला चांगली माहिती देण्याचा प्रयत्न केला आणि सर्व वेडिंग वगैरे दाखवण्याचा प्रयत्न केलाय. जर तुम्हाला कुठला इव्हेंट मॅनेज करायचा असेल, कॅटरर्स वगैरे पाहिजे असेल तर हार्दिक कॅटरर्स स्टार्टिंग पासून तुम्हाला नंबर येत असेल, नक्की कॉन्टॅक्ट करा. उत्तम जव आणि सर्व काही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय ब्लॉगमध्ये. सर्वांचे रिव्ह्यू घेतले, सर्वांचे म्हणणं घेतले, लहान मुलांपासून वयस्कर पर्यंत सर्वांची माहिती घेतलेली आहे. ते तुम्ही ब्लॉगमध्ये इथपर्यंत बघताय तर तुम्ही 100% बघितला असाल. तर चला, तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला? चॅलेंज आपण पुढच्या ब्लॉगमध्ये घेऊ कधीतरी. कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून. काळजी घ्या. पैसा पैसा असेच भेटी लावू आणि असेच कमवू आम्ही. 150 रुपये देणार आहे फक्त, जास्त खुश 500 नका व्हा. तिला 500 मला 500. ठीक आहे, 150 300 रुपये. चला बाय बाय, काळजी घ्या.